नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर आज आहे वसुबारस आणि वसुबारसच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि ही वेळ आहे संध्याकाळची। वसुबारस असल्यामुळे गाय वासराची छान पूजा केली जाते। येत्या संध्याला म्हणजे जेव्हा 6-6:30च्या दरम्यान पूजा केली जाते, तर अगदी मला त्याच टाइमला गाय वासरू मिळालं आणि मी छान गाय वासराची पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग दिवे लावून घेतले। तर गाय वासराला मांडण्यासाठी कोणी उडदाचे वडे बनवतात, कोणी काय काय बनवतं, परंतु मी गहूच ठेवले होते ताटामध्ये खाण्यासाठी। आणि जेव्हा दिवे लावले आणि मी घरात त्यासाठी निघाली, तर हे बघा, हे वासरू आहे ना, इतकं जोरजोराने ओरडत होतं, असं वाटत होतं की आपल्याला आवाज देत आहे खरं। तर मग मी आता म्हटलं याला काय देऊ, तर मग सकाळचीच पोळी होती, तर मग ती चारली छान। आणि आता होती मला पूजा मांडायची, कारण आज होतं शुक्रवार आणि धनलक्ष्मी मातेच्या व्रताला सुरुवात करणार होते मी आजपासून। तर दिवसभर छान उपास झालाच आणि आता संध्याकाळी पूजा मांडणार होती। छान वासराची पण आता पूजा मी पहिलेच केली होती, तर तो काही व्हिडिओ काढू शकले नाही, कारण तर एकतर मी दुकानातून आले होते आणि त्याबरोबरच गाय वासरू दिसले, तर मग पूजा करून घेतली। तर तो व्हिडिओ काढायसाठी काही कोणी नव्हतं घरी, तर त्यामुळे काही तो व्हिडिओ म्हणजे काढला नाही। तर असो, आणि हे वासरू आता जाता जाईना, तर मग पोळी वगैरे चारली, थोड्या वेळ थांबला तो आणि बाहेर ना सगळीकडे अंधार अंधार होता, कारण बाहेरचे लाईट खांब्यावरचे लाईट ना लागलेच नव्हते। आणि थोड्या वेळानंतर मग बाहेरचे लाईट लागले। तर आणि आता मी घरात पण लाईट लावून दिवे लावून घेतले होते आणि आता लाईट लागले बघा बाहेरचे। आणि अंगणामध्ये छोटीशी सकाळीच रांगोळी काढली होती आणि गेटजवळही काढली होती, परंतु ते कसं आहे, जाणं येणं करताना ना ती रांगोळी गेटजवळ काढली की मोडूनच जाते। आणि हे दिवे लावले होते, हे दिवे नाही आहे, या वाती आहेत। मी 2 वर्ष झाली या वाती बोलवल्या, परंतु या वातीला चांगल्या पेटतच नव्हत्या तेलामध्ये टाकल्यानंतर, म्हणून मग मी तसंच बॉक्स फोडून होता, म्हटलं यावर्षी तरी लावून बघावं। तर यावर्षी ना खूप छान पेटल्या त्या वाती, तर दिवे छान लावून घेतले बाहेर। तर आणि आता होती मला धनलक्ष्मी मातेची पूजा मांडायची। तर हा आहे लक्ष्मी दिवा, असा मिळतो लक्ष्मी दिवा। तर हा ना शुक्रवारी लावायचा। आता मार्केटमध्ये मिळतो, एरवी असा मिळत नाही, परंतु मी मार्केटमधून त्या दिवशी घेऊन आली। 2 दिवे 30 रुपये प्रमाणे आणले आणि 2 दिवे 40 रुपये प्रमाणे, म्हणजे 40 रुपये प्रमाणे आणले। असो, आणि आता मला भरायचं होतं धनलक्ष्मी कुंचन। तर धनलक्ष्मी कुंचनसाठी तांब्याचा ग्लास जरी असेल तरी पण चालते, नाहीतर मग पितळाचा ग्लास असला तरी चालते। म्हणजे कुंचन हे जसं आपला शेर असतो की नाही, जसं आपला तांदूळ मोजायचा, गहू मोजायची पायली किंवा शेर असतो, तर तो जो छोटावाला शेर असतो त्याला शेरच म्हणतात याला। तर आता धनलक्ष्मी म्हणजे कुंचन म्हणतात, पण ही सेवा काही आपल्याकडली नाही आहे, ही आहे तेलुगू साईडची। तर आणि ते लोक एवढे सारे काही वस्तू टाकत नाही त्यामध्ये, फक्त तांदूळ भरून ठेवतात आणि त्याची पूजा करतात। परंतु आता खूप जण काही काही सांगतात, तर असो, त्याविषयी आपल्याला काही बोलायचं नाही। आपली इच्छा झाली तर ती सेवा करायची। तर माझी खूप दिवसाची इच्छा होती, याआधी मी एकदा भरलं होतं, परंतु तेव्हा काही मी दाखवलं नाही। तर चला म्हटलं, आज शुक्रवार आहे तर पूर्ण पूजा दाखवावी। तर पूर्ण साहित्य हे मी घेतलं आहे आणि घरचंच साहित्य आहे, फक्त जे गोल्ड प्लेटेड हे आहे फुलं आहे ते सोनेरी कलरचे, ते फक्त मी मेशोवरून बोलवले आहे। तर ते काही नाही, असे मिळतात 150-200 रुपयापर्यंत 21 फुलं, आणि चांदीच्या कलरचे पण म्हणजे सिल्वर फुलं पण मिळतात, तर ते मी मेशोवरूनच बोलवलं आहे। आणि मग ज्या बांगड्या आहे हिरव्या, पिवळ्या, लाल, त्या तुळजापूरवरून आणल्या होत्या मी, त्या बांगड्या आपल्या इकडे काही मिळत नाही। आणि बघा मी धनलक्ष्मी मातेची पूजा कशी मांडते। तर पहिले लक्ष्मी मातेची छान माझ्याकडे मूर्त आहे ती ठेवून घेतली आणि 1.25 मूठ, 2.5 मूठ किंवा 1.25 शेर असे तांदूळ ठेवायचे। मी मुठीने 1.25 मूठ तांदूळ ठेवले, त्यावर छोटासा पाण्याचा गडवा ठेवायचा, लोटा ठेवायचा, त्यावर स्वास्तिक काढायची आणि त्यावर मग प्लेट ठेवायची आणि त्या प्लेटमध्ये मग आपली सोन्याची राव, चांदीची राव किंवा 1 रुपयाचं नाणं असेल तरी पण चालते, असं ठेवून घ्यायचं। आणि त्यानंतर मग आपल्याकडे धनलक्ष्मी मातेचं जर पुस्तक असेल तर त्यामध्ये एक मंत्र दिला आहे पूजा करायचा, तर तो मंत्र म्हणायचा। हे आहे वैभव लक्ष्मी व्रतकथा पुस्तक आहे। आता धनलक्ष्मी मातेची पूजा कशी करायची, तर पहिले लक्ष्मी मातेची पूजा करून घ्यायची, त्यानंतर मग इथं अष्टलक्ष्मी दिल्या आहेत, त्यांचे फोटो दिले आहेत, की या प्रकारचे 8 फोटो दिले आहे, त्यांना नमस्कार करायचा। आणि त्यानंतर मग इथे हा जो पहिले मंत्र दिला आहे, हा मंत्र म्हणायचा
आणि त्यानंतर मग सोन्याच्या वस्तूची राहो किंवा सोन्याची वस्तू नसेल तर चांदीची वस्तूही चालेल, आणि चांदीची नसेल तर 1 रुपयाचं नाणं जरी ठेवलं तरी पण चालेल. तर आता मी पूजा करून घेणार आहे. आज धनलक्ष्मी मातेची पूजा, लक्ष्मी कुंचन, आणि एकतर मला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन पण करायचं होतं शुक्रवार असल्यामुळे. तर आणि लाल फूल मी सकाळीच देवांना सगळे वाहून घेतले होते. तर माझ्याकडे ना आज लाल फूल नव्हतं पूजेला. एकतर देवीला व्हायलं आणि सोन्याच्या वस्तूला व्हायसाठी लाल फूल नव्हतं. तर मग झाडाला एक छोटीशी कळई होती तर ते तोडून घेतली मग जेव्हा दुकानातून आणि तेव्हाच, कारण संध्याकाळ झाल्यानंतर झाडांना काही हात लावायचा नसतो. तर म्हणून मग लाल फूल तोडून घेतलं होतं कढई, आणि छान हळदी कुंकू लावून पहिले अंगठीची पूजा करून घेतली. त्यानंतर मग लाल फूल वाहून घेतले. आणि आता धनलक्ष्मी कुंचन भरायचं होतं. तर ती पूजा झाल्यानंतर धनलक्ष्मी कुंचन भरून घेतलं. जो तांब्याचा ग्लास होता तो छान घासून स्वच्छ करून घेतला. त्यावर हळदी कुंकवाचे 5 बोटं लावायचे, आणि त्यानंतर मग ग्लासमध्ये हळद कुंकू टाकायचं आणि तांदूळ टाकायचे. एकदा तांदूळ टाकायचे, दुसऱ्यांदा त्या वस्तू टाकायच्या. तर वस्तूमध्ये मी बांगड्या, कवडी, कमळगट्टे आणि ते फुलं होते ते सोनेरी कलरचे ते फुलं, आणि हा आहे लक्ष्मी मातेची कॉईन आहे माझ्याकडे चांदीचा, तर तो ठेवून घेतला. आणि हळकंड, लाल गुंजा, तर माझ्याकडे लाल गुंजा नव्हता तर पांढऱ्या गुंजा टाकला आहे. आणि आपल्याकडे जे अवेलेबल असेल त्या वस्तू टाकायच्या, त्यामध्ये लवंग, विलायची सगळं काही टाकायचं आणि तो कुंचन भरायचा. आणि या पद्धतीने आता मी भरून घेतला आहे. आणि पुन्हा लक्ष्मी आणि गणपतीचे माझ्याकडे खूप सारे कॉईन आहेत, म्हणजे 6-7 कॉईन आहेत, तर ते पण ठेवले आहे मी पूजेमध्ये. आणि ही सगळी सेवा झाल्यानंतर मग कुंचन भरल्यानंतर श्रीयंत्राला कुंकुमार्चन केलं श्रीयंत्रावर. आणि त्यानंतर मग आरती पुस्तकामध्ये जी पोथी दिली आहे, म्हणजे कथा दिली आहे धनलक्ष्मी मातेची, ती वाचून घेतली. आणि ती वाचल्यानंतर मग आरती केली छान. आरती केल्यानंतर साखरेचाच प्रसाद ठेवला मी आज, कारण वेळ खूप झाला होता आणि खूप उशीर झाल्यानंतर पूजा करण्यात काही अर्थ नाही, म्हणून मग मी आज साखरेचाच प्रसाद ठेवला होता. आणि स्वयंपाक बनवला, पनीरची भाजी, भात, पोळ्या. तर असो, धनलक्ष्मी मातेची पूजा कशी वाटली ते सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.